आज आपण पाहणार आहोत इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युत धारेचे परिणाम यावरील 50 एमसीक्यू. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर? विद्युत शक्तीचे एसआय एकक काय आहे? तुम्हाला 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उत्तर चुकले तरी हरकत नाही, परंतु कमेंट करा जेणेकरून तुमच्या ते नेहमीसाठी लक्षात राहील. विद्युत शक्तीचे एसआय एकक आहे पर्याय ऑप्शन नंबर बी वॅट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो नोन ॲज. विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाला काय म्हणतात? ओम्स लॉ, जूल्स लॉ, फॅराडेस लॉ, लेन्स लॉ. तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, जूल्स लॉ. विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाला जूल्स लॉ असे म्हणतात. बघा हा तिसरा आहे, 1 किलोवॅट तास म्हणजे किती जूल? ऑप्शन नंबर ए 3 into 6 10 to the power 6. बघा हे स्टार म्हणजेच गुणाकारात चिन्ह येते. 3 गुणिला 6 3.6 गुणिला इथं इथं गुणाकाराचं आहे, गुणिला 10⁻6. विच अलॉय इज यूज इन इलेक्ट्रिक हीटर कॉइल्स? विद्युत हीटरच्या कुंडलीमध्ये कोणत्या संमिश्राचा वापर होतो? ऑप्शन बी नायक्रोमचा. टंगस्टन इज यूज्ड इन बल्ब्स बिकॉज. बल्बमध्ये टंगस्टन वापरले जाते कारण काय? हाय मेल्टिंग पॉइंट, लो मेल्टिंग पॉइंट, गुड कंडक्टर, चीप. चीप म्हणजे स्वस्त असते. तर याचा द्रवणांक जो आहे तो उच्च असतो म्हणजेच हाय मेल्टिंग पॉइंट. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी यूज फॉर कमर्शियल पर्पजेस? कमर्शियल म्हणजे व्यावसायिक. घरगुती वीज मोजण्याचे व्यावसायिक एकक काय आहे? ऑप्शन सी युनिट किलोवॅट पर अवर. फ्यूज वायर इज मेड ऑफ. फ्यूजची तार कशापासून बनलेली असते? ऑप्शन बी लो मेल्टिंग पॉइंट अलॉय. कमी द्रवणांक असलेले संमिश्र. इफ करंट आय अँड रेजिस्टन्स आर आर डबल म्हणजे दुप्पट संख्या झाली, हीट प्रोड्यूस विल बी. जर विद्युतधारा आणि रोध दुप्पट केला तर उष्णता किती होईल? तर खाली सूत्र आहे एच बरोबर आय स्क्वेअर इंटू आर टी. बघा करंट किती आहे? विद्युतधारा दुप्पट आहे आणि इथे आयचा वर्ग आहे म्हणजे आय बरोबर किती येणार? 2. आयची किंमत आहे 2, करंट 2 आणि आर सुद्धा किती आहे? दुप्पट आहे. मग इथे आयच्या ठिकाणी 2 टाका, तर आयचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग येईल 4 आणि आर किती आहे? आरची किंमत 2 आहे, दुप्पट आहे. तर 4 गुणिला 2 8 म्हणजेच ऑप्शन नंबर सी. शॉर्ट सर्किट ऑकर्स व्हेन. शॉर्ट सर्किट कधी होते? लिव्ह अँड न्यूट्रल वायर्स टच. लिव्ह म्हणजे विजयुक्त तार आणि तटस्थ तार यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यास. ऑप्शन नंबर ए जेव्हा वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांचा एकमेकांना स्पर्श होतो तेव्हा शॉर्ट सर्किट होते. पॉवर पी बरोबर काय? पॉवरचं सूत्र तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन नंबर बी व्ही इंटू आय. टी म्हणजेच व्होल्टमीटर, आय म्हणजेच करंट. व्होल्टमीटर हे एकक आहे कशाचं? पोटेन्शियल डिफरन्स. हू डिस्कवर्ड द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम कोणी शोधला? फॅराडे, ओर्स्टेड, न्यूटन, फ्लेमिंग. ऑप्शन नंबर बी ओर्स्टेड यांनी. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अराउंड अ स्ट्रेट कंडक्टर आर इन द फॉर्म ऑफ. सरळ विद्युत वाहकाभोवती चुंबकीय रेषा कोणत्या स्वरूपात असतात? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजेच एककेंद्रकी वर्तुळे. Which rule is used to find the direction of magnetic field around a conductor?
वाहकाभोवतीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा काढण्यासाठी कोणता नियम वापरतात? आन्सर मी खाली दिलेले आहे. ऑप्शन ए राइट हँड थंब रूल. अ सोलेनॉइड बिहेव्स लाइक अ सोलेनॉइड म्हणजेच विद्युत रोधक वेष्टन असलेला तांब्याचा वेटळा. हा कशासारखा असतो? तर हा असतो बार मॅग्नेट म्हणजेच पट्टी चुंबकीय यासारखा. 15वा क्वेश्चन आहे. इन फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल द थंब इंडिकेट्स. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात अंगठा काय दर्शवतो? तर हा दर्शवतो सी म्हणजेच फोर्स किंवा गती, मोशन. इलेक्ट्रिक मोटर कन्व्हर्ट्स विद्युत चलित्र काय कार्य करते? तर मोटर आहे. मोटर काय करणार? विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणार. हा प्रश्न आलेला आहे. ऑप्शन नंबर बी. हा क्वेश्चन आलेला आहे इलेक्ट्रिक मोटरचा. तुम्हाला जनरेटरचा सुद्धा येऊ शकतो. मग जनित्र म्हणजे जनरेटर काय करणार? तर तो मॅग्नेटिक याच्या उलट ठीक आहे. यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करणार. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्प्लिट रिंग्स इन अ डीसी मोटर? ऑप्शन बी. हा काय करतो? चेंज डायरेक्शन ऑफ करंट म्हणजेच विद्युतधारेची दिशा बदलणे. मॅग्नेटिक फील्ड इज द स्ट्रॉंगेस्ट ॲट चुंबकीय क्षेत्र सर्वात जास्त कुठे असते? तर ते असते त्यांच्या ध्रुवांजवळ. ऑप्शन नंबर बी. पोल्स ऑफ मॅग्नेट. फ्लेमिंग्स राइट हँड रूल इज यूज टू फाइंड. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम काय शोधण्यासाठी वापरतात? तर तो प्रवर्तित विद्युतधारा म्हणजेच इंड्युस्ड करंट. गॅल्व्हॅनोमीटर इज यूज टू. गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग कशासाठी होतो? तर डिटेक्ट प्रेझेन्स ऑफ करंट म्हणजेच विद्युतधारा आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विद्युत चुंबकीय प्रवर्तन हा सेक्शन तिसरा आहे. हू डिस्कवर्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कोणी लावला? मायकेल फॅराडे यांनी. इलेक्ट्रिक जनरेटर कन्व्हर्ट्स बघा हा क्वेश्चन आला परत. आधी काय होतं? इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर काय करत होता? इलेक्ट्रिक एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. आता इथे मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे. मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी. एसी करंट चेंजेस इट्स डायरेक्शन. त्याच्यावरती धारा आपली दिशा कशी बदलते? तर ही पिरियॉडिकलीचा अर्थ होतो ठराविक कालावधीनंतर प्रत्यावर्ती धारा आपली दिशा बदलते आणि डायरेक्ट करंट ही दिशा बदलत नाही. द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट भारतात एसी विद्युत धारेची वारंवारता किती असते? हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तुम्ही पीवायक्यू जर बघितले असताल तर हा प्रश्न त्यामध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर ती असते 50 हर्ट्स म्हणजेच 50 हर्ट्स. विच डिव्हाइस वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कोणते उपकरण विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित आहे? इलेक्ट्रिक आयरन, इलेक्ट्रिक हीटर, जनरेटर, बल्ब. बघा विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित आहे तुमचा जनरेटर. जनरेटरमध्ये काय असतात? मॅग्नेटिक पोल्स असतात. एक असतो नॉर्थ पोल आणि दुसरा असतो इकडे साऊथ पोल. प्रश्न क्रमांक 26. कलर ऑफ लिव्ह वायर इज जनरली. विजयुक्त तारेचा रंग सामान्यतः असतो. तर तो रेड किंवा ब्राऊन असतो. कलर ऑफ अर्थ वायर भूसंपर्क तारेचा रंग कोणता असतो? रेड, ग्रीन, ब्लॅक, ब्ल्यू. तर भूसंपर्क असतो ग्रीन. व्होल्टेज ऑफ डोमेस्टिक पॉवर सप्लाय इन इंडिया इज. भारतातील घरगुती वापरासंबंधीचे किंवा वापरासाठीचे विभव अंतर किती असते? घरगुतीसाठी असते 220 व्होल्ट. एमसीबी हा पण प्रश्न आलेलाच आहे. एमसीबी स्टँड फॉर. एमसीबीचा अर्थ काय? पूर्ण रूप काय? तर हा असतो मिनिएचर सर्किट ब्रेकर. एमसीबी म्हणजेच मिनिएचर सर्किट ब्रेकर. एखाद्या वेळेस एमसीबी मधील सीचा अर्थ काय असा विचारू शकतील किंवा बी म्हणजेच काय, एम म्हणजेच काय? तर एम म्हणजेच मिनिएचर
सी म्हणजे सर्किट आणि बी म्हणजे ब्रेकर. ओव्हरलोडिंग ऑकर्स व्हेन. ओव्हरलोडिंग केव्हा होते? तर जेव्हा खूप सारे अप्लायन्सेस म्हणजे साधने, मेनी अप्लायन्सेस आर कनेक्टेड टू वन सॉकेट. रेझिस्टन्स ऑफ एन आयडियल एमिटर इज. आदर्श एमिटरचा रोध किती असतो? तर 0 असतो. आता हा एमिटरचा 0 असतो आणि आता व्होल्टमीटरचा इन्फिनिट बघा. रेझिस्टन्स ऑफ एन आयडियल व्होल्टमीटर इज. आदर्श व्होल्टमीटरचा रोध किती असतो? तो असतो इन्फिनिट. बघा, परत एकदा बघा. रेझिस्टन्स ऑफ एन आयडियल एमिटर. ठीक आहे. एमिटरचा विचारला तर 0 असतो आणि व्होल्टमीटरचा विचारला तर इन्फिनिट असतो. ठीक आहे. आदर्श एमिटरचा रोध 0 आणि आदर्श व्होल्टमीटरचा रोध इन्फिनिट अनंत. द युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक काय आहे? टेस्ला, वेबर, जूल, कॅन्डेला. तर याचं उत्तर आहे टेस्ला. विच रूल इज यूज फॉर इलेक्ट्रिक मोटर. विद्युत चलित्रासाठी कोणता नियम वापरला जातो? तर ऑप्शन नंबर बी, फ्लेमिंग्स राईट हँड रूल म्हणजे फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. सॉरी, लेफ्ट हँड रूल. लेफ्ट आहे म्हणजेच डाव्या हाताचा नियम. विच रूल इज यूज फॉर इलेक्ट्रिक जनरेटर. विद्युत जनित्रासाठी कोणता नियम वापरला जातो? तर इथे आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल म्हणजेच फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. बघा, इलेक्ट्रिक मोटरसाठी कोणता आहे? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे म्हणजे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटर, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि इलेक्ट्रिक जनरेटर हा आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. डायरेक्ट करंट फ्लोज इन. बघा, प्रत्यावर्ती धारा ही आपली दिशा ठराविक कालावधीनंतर बदलते, परंतु दिष्ट धारा म्हणजेच डायरेक्ट करंट ही एका दिशेमध्ये चालते म्हणजेच ओन्ली वन डायरेक्शन, ही आपली दिशा बदलत नाही. इफ व्ही इक्वल टू 10 व्ही अँड आय म्हणजेच करंट 2 अँपिअर आहे, तर तुम्हाला पॉवर पी काढायचा आहे. पी बघा, तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पी म्हणजेच काय असतो? व्ही इंटू आय. सिंपल फॉर्म्युला आहे पी इक्वल टू व्ही इंटू आय. मग व्ही म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 10 आहे आणि आय करंट किती? 2. तर 10 गुणिला 2 20 म्हणजे पॉवर किती येणार? 20 वॅट. द कॉइल इन अन इलेक्ट्रिक आयरन इज प्लेस्ड बिटवीन. इस्त्रीमधील कुंडल कशामध्ये ठेवलेले असते? तर हे मायका म्हणजेच अभ्रक. अभ्रक नाही, ते अभ्रक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स प्रोड्युसिंग. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय निर्माण करते? तर ही इंड्युस्ड करंट. कॉम्युटेटर इज यूज्ड इन. कम्युटेटरचा वापर कशामध्ये होतो? तर हा होतो डीसी करंट, डीसी मोटर. जूल पर कुलोम इज इक्वल टू. ऑप्शन सी, व्होल्ट. विच वायर कॅरीज द करंट बॅक टू द स्टेशन. कोणती तार वीज परत केंद्राकडे वाहून नेते? तर ही असते तटस्थ तार म्हणजेच न्यूट्रल वायर. मॅग्नेटिक कंपास शोज डायरेक्शन. चुंबकीय होका यंत्र कोणती दिशा दर्शवते? नॉर्थ टू साऊथ, उत्तर दक्षिण. सॉफ्ट आयरन कोअर इज यूज इन. मऊ लोखंडाचा गाभा कशासाठी वापरतात? ऑप्शन बी, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजेच विद्युत चुंबक. मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली होत आहे, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. क्वेश्चन नंबर 45. पॉवर ऑफ अ बल्ब इज 100 वॅट. इट इज यूज फॉर 10 अवर्स. एनर्जी कन्झ्युम इज. 100 वॉटचा बल्ब आहे, तो 10 तास वापरल्यास किती वीज खर्च होईल? तर आपल्याला खर्च काढायचा आहे. तर खर्च म्हणजेच काय येणार? शक्ती म्हणजेच पॉवर P इंटू टाईम T. ठीक आहे. आता पॉवर किती आहे? पॉवर आहे 100 आणि टाईम आहे 10. तर 100 गुणिले 10, 100 गुणिले 10 म्हणजे 1000 आणि 100 गुणिले टी यांचं एकक काय येणार? वॅट प्रति
अवर, ठीक आहे, किंवा वॅट तास. आता हे 100 गुणिले 10 ते 1000 वॅट अवर म्हणजे वॅट प्रति तास. आता हे याला आपल्याला कसं लिहिता येईल? 1 3 शून्य म्हणजे किलो आणि इकडे वॅट अवर. ठीक आहे. आणि 1 किलोवॅट अवर म्हणजेच काय असते? 1 युनिट असते. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी. फील्ड लाईन्स इनसाइड अ सोलेनॉइड आर. सोलेनॉइडच्या आत चुंबकीय रेषा कशा असतात? तर त्या नेहमी समांतर म्हणजेच पॅरलल स्ट्रेट लाईन. गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड इन. गॅल्व्हॅनोमीटर परिपथात कसा जोडला जातो? महत्वाचा प्रश्न आहे. तर ही असते एकसर जोडणी म्हणजेच सिरीजमध्ये. व्हॉट स्टेज कॉन्स्टंट इन अ सिरीज सर्किट. एकसर जोडणीत काय स्थिर असते? तर एकसर जोडणीमध्ये विद्युत धारा म्हणजेच करंट ही स्थिर असते किंवा ती कॉन्स्टंट असते, बदलत नाही. व्हॉट स्टेज कॉन्स्टंट इन अ पॅरलल सर्किट. बघा, पॅरलल मध्ये स्थिर काय असते? व्होल्टेज, विभवांतर. परत एकदा बघा, जर असं विचारलं एकसर जोडणीमध्ये स्थिर काय असते? एकसर जोडणीमध्ये विद्युतधारा, करंट स्थिर आहे. आणि जर समांतर विचारलं तर विभवांतर म्हणजेच व्होल्टेज. शेवटचा प्रश्न. टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ एन इलेक्ट्रोमॅग्नेट. विद्युत चुंबकाची शक्ती वाढवण्यासाठी काय करावं लागेल? तर यापैकी सर्वच पर्याय बरोबर आहेत. इन्क्रीज करंट, विद्युतधारा वाढवणे. इन्क्रीज नंबर ऑफ टर्न्स, वेटोळे वाढवणे. यूज सॉफ्ट आयरन कोअर म्हणजेच ऑल ऑफ दिस. धन्यवाद.